बुलढाणा जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे शेगाव तालुक्यातील माटरगाव जवळील पूल वाहून गेलाय। त्यामुळे बेलुरा, माटरगाव, खुर्दसह परिसरातील 3 गावांचा संपर्क तुटला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। पूल वाहून गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे शाळेत जाणे, रुग्णांना उपचारासाठी नेणे आणि आठवडी बाजारावर परिणाम झालाय। 3 दिवस उलटूनही ठोस उपाययोजना न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। दरम्यान माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी घटनास्थळी भेट देत अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण कुमार देवरे यांच्याशी संपर्क साधून तातडीने पर्यायी रस्ता उभारण्याची मागणी केली आहे। मी अनंता पाटील, बेलुरा सरपंच। आमच्या गावात शुक्रवारपासून पाणी भरमसाठ झाल्यामुळे हा नदीचा पूल वाहून गेलेला आहे। 4 दिवस झाले कोण्या तिन्ही गावाचा संपर्क नाही, बेलुरा, खुर्द आणि मोरगाव। त्याच्यामुळे आम्हाला याच्यापासून शाळेत जायचा त्रास आहे। आजही पोरं घरी आहे सर्व शाळेतले, कोणती गाडी येत नाही, मालवाहक जात नाही, काहीच नाही। त्याच्यामुळे आम्ही दिलीप शेठ सानंदा यांना बोलावलं, आमची मागणी केली तर हा तात्पुरता आम्हाला दुरुस्त करून द्यावा। नंतर पुढचा जो आहे पर्याय तो मेन रस्त्यासाठी जोडण्यात आम्हाला मोठा पूल करून देण्यात यावी। प्रशासनाने अद्याप इथं काही भेट वगैरे दिली? कोणीच नाही दिली अजून। पांडेभाऊ आले एक बरी, ग्रामसेवक, एवढ्यातच आमचं हे झालं म्हणून आम्ही साहेबांशी संपर्क साधला। काय नाव तुमचं? माझं नाव सिद्धेश्वर सुखदेव बोंबटकर, सरपंच माटरगाव खुर्द। आमचा बोर्डी नदीवरील पूल दिनांक नदीला जास्त अतिवृष्टी पावसामुळे मोठा पूर आल्यामुळे वाहून गेला। त्याच्यानं 3 गावाचा संपर्क तुटला। तर बाकी दवाखान्याच्या कामानं काही कोणाचा बाहेर विद्यार्थ्याला शाळेत येण्या जाण्यासाठी त्रासाचं होत आहे। तसं आम्ही सानंदा साहेबांशी संपर्क साधला असता ते आले इथं तातडीची भेट देऊन त्याने आम्हाला आश्वासन दिले काय मागणी आहे तुमची? की या पुलाचे सध्या तात्पुरती दुरुस्ती आणि नंतर पुढे परमनंट पूल तिकडून कायमस्वरूपी मेन रस्त्याला जोडण्यासाठी कायमस्वरूपी नवीन पूल देण्यात यावा। शेगाव तालुक्यातील माटरगाव खुर्द, बेलुरा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुरुवारपासून पुष्पवृष्टी झाली। त्या माध्यमातून जो माटरगाव खुर्द व माटरगाव बुजुर्ग याला जोडणारा जो पूल आहे तो पूल वाहून गेला। त्यामुळे तेथील नागरिकांची, तेथील शेतकरी बांधवांची फार मोठ्या प्रमाणामध्ये हेळसाळ होत आहे। हा जो पूल आहे तो तात्काळ दुरुस्त व्हावा, त्या माध्यमातून सातत्यानं त्यांचा शेतीमाल जो आहे, हा रस्ता छोटा असल्यामुळे येथील शेतीमाल नेताना त्यांना फार त्रास होतो। म्हणून पर्यायी दुसरा रस्ता आहे तो डायरेक्ट रस्त्याला जोडला जातो। तिथं एक नवीन मोठा पूल त्या माध्यमातून त्यांच्या शेतीमालाला बाजारपेठपर्यंत जाता येईल असा पूल करून द्यावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे। त्या माध्यमातून निश्चितच शासनाच्या माध्यमातून पालकमंत्री महोदयांची, आपले मकरंद पाटील साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून ही जी मागणी आहे गावकऱ्यांची, ती मागणी अत्यंत रास्त आहे। त्या मागणीसाठी मी सातत्याने पाठपुरावा करेल व तात्काळ ही रिपेरी जी आहे त्यांनी सांगितले की कॉन्क्रीट टाकून ही रिपेरी करावी, त्या माध्यमातून ती रिपेरी लवकरात लवकर केली जाईल। तर दुसरा जो पूल आहे त्याचं एस्टिमेट वगैरे काढून किती कोटीचा तो पूल होतो, त्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून त्याचा पाठपुरावा करून हा पुलाची मागणी देखील लवकरात लवकर पूर्ण केल्यासाठी प्रयत्न केले जातील। मी विष्णुदास लांडे, राहणार माटरगाव खुर्द येथील रहिवासी असून शुक्रवारी बाजार असल्यामुळे या ठिकाणी गुरुवारी रात्री भरपूर पाऊस झाला आणि शुक्रवारी सकाळी या पुलावरचं सगळं जे मटेरियल होतं ते वाहून गेल्यामुळे सर्व या गावात, या बाजूला 2-3 जे गाव आहेत त्यांचं बाजारात जाणं काही झालेलं नाही आहे। कुणाच्याच घरी बाजार आलेला नाही आहे। आणि हा जो रस्ता आहे, हा जो पूल आहे, हा पहिल्यांदाच एक तर उंच घ्यायला पाहिजे होता, पण तो प्रशासनाने तो त्याला काहीतरी थुक्याला दुखा लावून असं म्हणायला हरकत नाही, तो अतिशय खोल केलेला आहे। आणि समोर एवढा चढ आहे की ज्या वेळेस शेतकऱ्याला माल न्यावा लागतो तो माल या रस्त्याने जात नाही। त्यामुळे काय होतं की शेतकऱ्याला खूप त्रास होतो। आणि भविष्यामध्ये हा जो पूल न करता हा खोलखेड रस्त्याला लावून, कारण काय या रस्त्याने बऱ्याच वेळा एखाद्या वेळेस ॲक्सिडेंट होऊ शकतो आणि झालेले आहेत। विटांचे ट्रक हे पलटी झालेले आहे, ट्रॅक्टर पलटी झालेला आहे, लहान मुलं मध्ये येतात, असे अनेक प्रश्न आहेत। हा जो पूल जर केला तर प्रशासनाला माझी विनंती आहे की त्यांनी हा पूल आम्हाला आता तात्पुरता करून द्यावा
की जेणेकरून आमची वर्दळ सुरू होईल. परंतु उन्हाळ्यामध्ये तो जो साहेबांनी जे आमदार साहेब या ठिकाणी आले, आमचे त्यांनी आसू पुसले, तर त्यांना आम्ही गावकऱ्यांतर्फे बेलुरा माटर आम्ही धन्यवाद देतो. आणि ते आमच्यापर्यंत येऊन त्यांनी जे प्रस्ताव सांगितलेला आहे किंवा गावकऱ्यांचा जो प्रस्ताव आहे की तो जो मोठा पूल आहे तो व्हावा. कारण कसं आहे, वर्दळी वाढत आहे, वाहनं भरपूर झालेलं आहे, ट्रॅक्टर आहे, प्रत्येकाकडे गाडी आहे, प्रत्येकाकडे फोर व्हीलरही आहेत बऱ्याच जणांकडे. तर अशी ही सगळी वर्दळ असल्यामुळे एक जर कायमस्वरूपी एक जर गावाच्या बाहेरून जर खोलखेड रस्त्याला जर हा पूल जर लागला तर त्या ठिकाणी अशी भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होणार नाही. कारण इकडनं हे काही हा जो पूल आहे या पुलाहून वर जाता तुम्ही पत्रकार जा, तुम्ही वर जाऊन पहा कसं आहे, तर चालतानाही माणसाला दम लागतो अशी परिस्थिती आहे. आणि जे बीपीचे पेशंट आहेत यांनाही त्रास होतो. इथे उंच जरी घेतला तरी भविष्यामध्ये पुढे लहान मुलं अचानक बाहेर येतात, ॲक्सिडेंट होण्याची भीती आहे. तर ही भीती फार महत्त्वाची आहे. आणि हे मी जे बोलतो हे सत्य आहे, खरं आहे. पण प्रशासनाने खोलखेड रस्त्यालाच लावून आमचा जो पूल आहे तो प्रशस्तपणे त्या ठिकाणी करावा एवढी आमची प्रशासनाला विनंती आहे. आणि पुन्हा एकदा मी माजी आमदार दिलीप कुमारजी सनंदा यांचं दोन्ही गावाच्या वतीनं आभार मानतो. ते इथपर्यंत आले, त्यांनी आम्हाला कमीत कमी भेट दिली, आमचे आसू पुसले, त्याबद्दल मी त्यांना दोन्ही गावातर्फे मी त्यांना धन्यवाद देतो. NTV न्यूज मराठी, बुलढाणा.